नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवरती डिस्कशन करणार आहोत. जे विद्यार्थी MBA सीटी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी. बघा, सर्व विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी आता ऑगस्ट सप्टेंबरपासून सुरू करू शकतो किंवा जानेवारीपासून मी माझं प्रिपरेशन करू शकतो, किंवा काही विद्यार्थी असे असतात की 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा मी सिरियसली प्रिपरेशन करून एक्झाम काढू शकतो. तर आपल्याला दररोज किती अभ्यास केला पाहिजे, किती तास अभ्यास केला पाहिजे, सुरुवातीला नेमकं काय करायचं आहे, आणि तुम्ही जर जानेवारीपासून जर सुरू करत असाल तर तुम्ही लेट आहात का, या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जे विद्यार्थी 2027 मध्ये MBA CET देण्याचं प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. येत्या 17 ऑगस्ट पासून आपली MBA CET ची कंप्लीट बॅच जी आहे, लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये MBA CET चा तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स सुद्धा मिळणार आहेत. टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सीरीजचं PDF, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशनसाठी मिळणार आहेत. जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, चांगलं प्रिपरेशन होईल, चांगला पर्सेंटाईल मिळवून तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. तर यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. उशीर करू नका, लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा. ऑलराईट, तर सुरू करूया आपण आपल्या सेशनला. बघा, यामध्ये मी 2 गोष्टी ज्या आहेत ते घेतलेल्या आहेत. म्हणजे जे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांना 2 प्रकारे मी डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे असे विद्यार्थी जे ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून सुरू करणार आहेत, दुसरे म्हणजे जानेवारीपासून सुरू करणार आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलू जे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुरुवात करणार आहेत. राईट. बघा, तुम्ही जर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये प्रिपरेशनसाठी सुरुवात करणार असाल, 2027च्या MBA साठी सुरुवात करणार असाल, तर तुमच्याकडे भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत. जसं की तुम्हाला 8-10 तास अभ्यास करायची गरज नाही. रोज 8-10 तास तुम्ही अभ्यास करायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही एकदम सॉफ्टली, शांतपणे कन्सेप्ट समजून घेऊ शकता. बरोबर आहे की नाही? आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक तुम्हाला मजबूत करता येऊ शकतात. स्ट्रॉंग तुम्ही करू शकता. राईट? जसं की क्वांटिटेटिव्ह आहे. क्वांटिटेटिव्हमध्ये कॅल्क्युलेशन जास्त असतं. तर कॅल्क्युलेशनसाठी स्पीड खूप महत्त्वाची असते. है ना? कारण जास्तीत जास्त प्रश्न आहेत आणि कमीत कमी कालावधी असणार आहे तुम्हाला, कमीत कमी वेळ असणार आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी. मग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जे कॅल्क्युलेशन आहे त्यामध्ये स्पीड तुम्हाला वाढवावा लागतो. सो तो स्पीड वाढवण्यासाठी तुमच्याकडे जास्त वेळ आहे. बरोबर आहे? त्यातल्या त्यात लॉजिकल रिझनिंग आहे. या टाईपचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला लवकर समजू शकतात. VARC आहे. है ना? व्हर्बल ॲप्टिट्यूड किंवा तुम्ही रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे, है ना, याची रीडिंग हॅबिट्स तुम्ही तयार करू शकता. यामध्ये रीडिंग हॅबिट्स असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या मिस्टेक करत असता, हो की नाही, त्या मिस्टेक म्हणजे तुमच्या चुका ज्या आहेत ते सुधारण्याची वेळ सुद्धा तुमच्याकडे असते. राईट? सो हे फायदे तुमच्यासाठी आहेत. हे फायदे तुम्हाला होऊ शकतात तुम्ही जर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरुवात करणार असाल तर. बट तुम्ही जर जानेवारीमध्ये सुरुवात करणार असाल तर तुमच्यासाठी काय वेगळं आहे? एकतर तुम्ही असं नका समजू की तुम्ही जानेवारीपासून सुरू केलंय तर तुम्हाला उशीर झालेला आहे. ठीक आहे. उशीर झालेला नाहीये, याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तुम्ही प्रिपरेशनला थोडंसं लेट सुरुवात केलेली आहे. आता जसं की ऑगस्टमध्ये स्टार्ट केलेले विद्यार्थी आहेत त्यांना 7-8 तास अभ्यास करायची गरज नाहीये, है ना? बट इथे तुम्हाला थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. ठीक आहे. म्हणजे ऑगस्ट विद्यार्थ्यांना जे काम 7 ते 8 महिन्यामध्ये करायचं आहे तेच तुम्हाला जानेवारीमध्ये प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेमध्ये करावं लागेल. मग तुमच्याकडे कालावधी कमी आहे आणि वेळ पण कमी आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काम करावं लागणार आहे. बरोबर आहे? म्हणून जानेवारीपासून जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुमच्याकडे आता अभ्यास थोडासा जास्त फोकस्ड करावा लागेल. है ना? आता इथे रँडम प्रिपरेशन चालणार आहे का? रँडम पद्धतीचं प्रिपरेशन चालणार नाही. आज क्वांटिटेटिव्ह केलं, उद्या रिझनिंग केलं, परवा काहीतरी YouTubeवरती पाहिलं, है ना? असं करून आपलं प्रिपरेशन व्यवस्थित होणार नाही. तुमच्याकडे क्लिअर प्लॅन जो आहे तो असायला हवा. समजलं? सो हा फरक आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चालू करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जानेवारीमध्ये सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. बरोबर आहे?
आता हे तर झालं जानेवारीमध्ये प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आणि लवकरात लवकर सुरू करणारे विद्यार्थ्यांचा फरक. बट याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की किती तास अभ्यास करायचा है ना. ऑगस्टमधले विद्यार्थी असतील तर किती तास करावं, जानेवारीमधले असतील तर किती तास अभ्यास करावं. तर हा फरक पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुमचा प्रश्न असेल सर मी रोज किती तास अभ्यास करू है ना. तर मी एक एकदम रिअलिस्टिक आन्सर तुम्हाला देतो. जर तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरुवात करणार असाल तर तुम्हाला 2 ते 3 तास डेली जरी तुम्ही दिलात तर ते इनफ आहे. तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे सुरळीतपणे एक्झामिनेशन पर्यंत होऊन जातो, रिव्हिजन सुद्धा. ठीक आहे, 2 ते 3 तास तुम्ही दिलं तरी तुमचं व्यवस्थितपणे क्वालिटी स्टडी होऊ शकतं है ना. म्हणजे 2 ते 3 तास क्वालिटी स्टडी होऊ शकते इन द सेन्स ते तुमच्यावर आहे की तुम्ही ती क्वालिटी स्टडीज केली पाहिजे, तेव्हा ते 2 ते 3 तास इनफ आहेत. राईट. म्हणजे तुम्हाला काय करायचं, 1 तास क्वांटिटेटिव्हला, 1 तास रिझनिंगला, 30 ते 45 मिनिट तुम्ही VARC ला देऊ शकता रीडिंगसाठी. बरोबर आहे की नाही. बस हे जर तुम्ही क्वालिटी स्टडी केला तर तुमचं प्रिपरेशन अगदी व्यवस्थित, सुरळीत आणि जास्त स्ट्रेस न घेता होऊ शकतं. मग नंतर ते हळूहळू तुम्ही वाढवू शकता, 3 ते 4 तास तुम्ही करू शकता. बट त्याच ठिकाणी जर तुम्ही जानेवारीमध्ये स्टार्ट करणार असाल तर एक तर तुमच्याकडे वेळ कमी आहे कंप्लीट करण्यासाठी, सिलेबस कंप्लीट करण्यासाठी, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला थोडासा वेळ जास्त द्यावा लागणार आहे. तुम्हाला 2 ते 3 तास देऊन काम चालणार नाही. आता तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 डेली म्हणजे तास द्यावे लागणार आहे. 4-5 तास तर डेली द्यावे लागते. आणि जसं जसं एक्झाम जवळ येईल तसं तसं मॉक टेस्ट आली है ना, मॉक टेस्टचं ॲनालिसिस, रिव्हिजन, याच्यामुळे आणखीन तो वेळ वाढू शकतो. समजलं का. 4 ते 5 जे डेली देत आहे तिथेच ते पुढे जाऊन 7 ते 8 तास होऊ शकतं. बरोबर आहे की नाही. मग रोज 8 तास बसून अभ्यास करण्यापेक्षा आपण 3 तास रोज कन्सिस्टंटली अभ्यास केला तर आपली चांगली तयारी होणार आहे, स्ट्रेसही कमी राहणार आहे. बरोबर आहे की नाही. मग MBA CTचं जे प्रिपरेशन आहे, या प्रिपरेशनमध्ये कन्सिस्टन्सी जी आहे ती नेहमी जिंकते. ठीक आहे, इंटेन्सिटीला नेहमी कन्सिस्टन्सी जी आहे ती बीट करते. राईट. मग एक दिवस 10 तास देण्यापेक्षा है ना पुढचे 3 दिवस थोडं थोडं दिलं तर तुमचा फायदा आहे. बरोबर आहे की नाही. एकच दिवस 10 तास केलं तर चालणार आहे का, नाही चालणार. रोज थोडं थोडं केलं तर तुमचं काम होऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर प्रिपरेशन केलं तर अगदी फायदा तुमचाच होणार आहे. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो जेव्हा प्रिपरेशन सुरू करतात, की सुरुवातीला काय अभ्यास करायचा, सुरुवात कशी करायची है ना. सर सुरुवात नेमकी कुठून करायची है ना. इथे खूप स्टुडंट चुकतात. काय करतात विद्यार्थी, लगेच मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करतात है की नाही. अगोदर आपण मॉक टेस्ट देऊया, आपण बघूया आपण किती पाण्यात आहोत हे बघतात. तसं नाही करायचं. किंवा रॅन्डम क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात, कुठलेही क्वेश्चन्स घेतात है ना. हे करू नका. पहिली जी स्टेज असते तुमची, पहिली जी स्टेप असते तुमची है ना, पहिल्या स्टेजमध्ये तुमचं काम आहे की तुम्ही बेसिक्स व्यवस्थित स्ट्रॉंग करायचं आहे, बेसिक मजबूत करायचं आहे है ना. सुरुवातीला क्वांटिटेटिव्ह आहे. क्वांटिटेटिव्हमध्ये तुमचं पर्सेंटेज, रेशिओ, ॲव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस हे कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, टाईम अँड वर्कचा फॉर्म्युला काय आहे, टाईम स्पीड डिस्टन्स कसं आहे, नंबर सिस्टीम, हे सर्व बेसिक जे आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं, जे की आपल्या लाईव्ह सेशनमध्ये खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्सपर्ट सांगणार आहेत. बरोबर आहे. रिजनिंग आहे, रिजनिंगमध्ये सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डिरेक्शन्स, पझल्स है ना, ह्या सर्व गोष्टी आल्या. VARC जे आहे तुमचं है ना, रिडिंग कॉम्प्रेशन वगैरे, याच्यामध्ये थोडंसं वेगळं असतं की तुम्हाला फक्त म्हणजे VARC तुम्ही फक्त सिलेबस म्हणून करायचं नाहीये है ना. इथे तुम्हाला रिडिंग हॅबिट तुमची तयार करावी लागेल. दररोज काही ना काहीतरी तुम्हाला वाचावं लागणार आहे है ना. थोडंसं एडिटोरियल वाचा, इंग्लिश आर्टिकल वाचा, बिझनेस रिलेटेड आर्टिकल वाचा, न्यूजपेपर कंटेंट असेल चांगला एखादा तर तो वाचा है ना. मग त्याच्यामुळे काय होईल, तुमची रिडिंग स्पीड जी आहे ते दिवसेंदिवस हळूहळू वाढत जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवण्यासाठी होणार आहे. राईट. फक्त थेअरी वाचून MBA CT क्लिअर होत नाही. कन्सेप्ट समजला, आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे ना. क्वेश्चन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, मॉक टेस्ट लगेच द्यायचं नाही. मॉक टेस्ट तुम्ही कधी द्यायचं, तुमचा कन्सेप्ट जर चांगला मजबूत झाला तेव्हा तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची है ना. मग त्यानंतर रॅन्डम क्वेश्चन जे आहेत ते पूर्णपणे टाळायचे आहेत. मग तुमची प्रोसेस कशी असली पाहिजे, पहिलं तुम्ही शिका, लर्न करा. राईट. त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. राईट. त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे ॲनलाइज करा. करेक्ट आहे. आणि मग अशा प्रकारे तुम्ही इम्प्रूव्ह करा. हे स्टेप्स तुम्ही फॉलो केलात स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही चांगले पर्सेंटाईल घेण्यापासून. समजलं. हे स्टेप्स नक्की फॉलो करा. पण इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा, प्रत्येक टॉपिक स्वतःहून समजेल असं नसतं. बरोबर आहे की नाही. काही कन्सेप्ट असतात
जे पहिल्यांदा वाचताना किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पाहताना समजायला थोडंसं डिफिकल्ट जातात. म्हणून आपल्याकडे जे सेशन्स होतात, आपल्या सेशन्समध्ये आपण फक्त सिलेबस नाही कंप्लीट करणार आहोत, तर पूर्ण फोकस स्टडी असणार आहे. ठीक आहे. ज्या टॉपिक्समध्ये स्टुडंटना कन्सेप्ट समजायला कठीण जातं, ते टॉपिक्स आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल एक्झाम पण देऊन समजावून सांगणार आहोत. राईट. मग एखादा डाऊट जरी राहिला तो मनात ठेवायचा नाहीये. सेशनमध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स कधीही विचारू शकता, कारण लाईव्ह सेशन असणार आहे. तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही डायरेक्टली ते डाऊट विचारू शकता. हो की नाही. कारण प्रिपरेशनमध्ये एक छोटा डाऊट सुद्धा ना तुम्हाला पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम देऊ शकतो. बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे. बघा इथे नंबर सुद्धा दिलेला आहे. बॅच जॉईन करायचं आणि प्रिपरेशनला लवकरात लवकर लागायचं आहे. त्यानंतर आता भरपूर विद्यार्थी म्हणत असतील की सर लेट जर स्टार्ट केलं तर काही प्रॉब्लेम होईल का? हो, है ना. यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहेत. आता तुम्ही जर लेट स्टार्ट केलं, एक रियालिटी सांगतो तुम्हाला. समजा 2 स्टुडंट आहेत, है ना. स्टुडंट ए आहे, राईट, आणि स्टुडंट बी आहे. 2 स्टुडंट आहे. ए स्टुडंटने काय केलं, सप्टेंबरमध्ये सुरुवात केली आणि बी स्टुडंटने जानेवारीमध्ये सुरुवात केली. बरोबर आहे की नाही. एने सप्टेंबरमध्ये सुरुवात केली आणि बीने जानेवारीमध्ये सुरुवात केली. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये कोण ढ आहे कोण हुशार आहे असं नाही, दोघंही इंटेलिजंट आहेत, दोघांचीही क्षमता चांगली आहे. पण ए स्टुडंटला थोडंसं मिस्टेक जे सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यासाठी थोडा वेळ मिळतो, है ना. म्हणजे एखादा टॉपिक तो 2दा शिकू शकतो, इतका वेळ त्याच्याकडे आहे. त्याला त्याचे वीक एरिया कुठले आहेत हे समजून घ्यायला त्याच्याकडे वेळ आहे. त्याला स्पीड डेव्हलप करता येऊ शकतो, है ना. मॉक टेस्ट देऊन तो अनालाइज करू शकतो आणि ते सुधरवू शकतो. बट इथे काय होतं, बी स्टुडंट सोबत जो की जानेवारीमध्ये सुरू करणार आहे त्याच्यासोबत काय होतं की बाबा इथे प्रेशर थोडासा जास्त असणार आहे, वेळ कमी असणार आहे, है ना. जास्तीत जास्त वेळ देऊन तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये भरपूर गोष्टी कव्हर करायच्या आहेत. त्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे, है ना. प्रॅक्टिस पण करायची, मॉक टेस्ट पण द्यायचे, वीक पॉईंट्स पण सुधारायचे. पण वेळ आहे का? वेळ कमी आहे. मग इथे स्पीड कशी सुधारणार? बरोबर आहे की नाही. त्यामुळे काय होतं की जानेवारीमध्ये सुरुवात केलं तर प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते. बरोबर आहे की नाही. म्हणजे लेट स्टार्ट हे जे करतो आपण त्याचे सगळ्यात मोठं म्हणजे ते लेट स्टार्ट करण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय, सिलेबस किंवा प्रेशर, है ना. याच्यामध्ये काय म्हटलं तर प्रेशर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. इथे सिलेबस कंप्लीट होणार नाही असं नाही, सिलेबस तर कंप्लीट होईल तुमचा, बट प्रेशर जास्त असणार तुमच्यावरती, है ना. कारण प्रेशर जर वाढला तर मग त्याचा प्रॉब्लेम आपल्या इंटेलिजन्सीवरती, आपल्या थिंकिंग ॲबिलिटीवरती, है ना, पडत असतो. सो या चुका करू नका. लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, राईट. आणि विसरू नका, जे विद्यार्थी 2027 मध्ये MBA CT देणार आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. येत्या 17 तारखेपासून आपण आपली लाईव्ह बॅच सुरू करत आहोत MBA CTच्या प्रिपरेशन करिता. यामध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस हा एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंतर्गत कव्हर करता येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये रेकॉर्डेड सेशन्स, टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज या सर्व गोष्टी मिळणार आहेत. तर अजिबात उशीर करू नका, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक